फंड इन्व्हेस्ट करणं, बरोबर. मग हे फक्त त्यांच्या बाबतीत घडलंय का? त्यांनी फक्त शेअरिंग केलं समोर येऊन, त्यांनी ते धाडस दाखवलं. माझ्या आयुष्यामध्ये काही चुका झाल्या असतील म्हणा किंवा लॉस झाला असेल तर ते सांगण्याचं त्यांनी धाडस केलं. सगळ्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे कमी अधिक प्रमाणात, बरोबर. त्यामुळं आपण सगळेच जण आतापर्यंत या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा काम करताना सावध भूमिकेतून काम करत होतो, बरोबर. प्रत्येकाने हातचा राखून ठेवलाय की मी जास्तीत जास्त किती रिस्क घेऊ शकतो, किती लॉस बेअर करू शकतो किंवा किती लोकांना अंगावर घेऊ शकतो. या पद्धतीनं फ्रँचायझी पार्टनरनी काम केलेलं आहे. मित्रांनो, आता इथून पुढे आपल्याला यापैकी कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही. आपण सगळ्या गोष्टींची पूर्तता करतोय. त्याचबरोबर आपलं मॅनेजमेंटचं सुद्धा आभार मानलं पाहिजे. आपल्या ऑर्गनायझेशनची जी मॅनेजमेंट आहे, डायरेक्टर्स आहेत, ते सुद्धा कमिटेड आहे. जे बोललंय ते करणारच, किंवा जे आपण करू शकतो तेवढ्याच गोष्टी आपण बोलायच्या आहेत. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये जे काही गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत आपल्यासाठी, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि खरंच म्हणजे ही मॅनेजमेंट टीम आणि खास करून ऑगस्ट सर, जे या सिस्टमचा बॅकबोन आहे, ज्यांच्या व्हिजनमुळं एवढी मोठी ऑर्गनायझेशन तयार होते. जागतिक कीर्तीचे फंड मॅनेजर असून सुद्धा तशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा रुबाब किंवा तशा पद्धतीचं कुठलीही घमेंड न दाखवता सुद्धा सामान्यातल्या सामान्य लोकांना आपली ऑर्गनायझेशन किंवा आपण कशा पद्धतीनं उपयोगी पडू शकतो या पद्धतीचे विजन घेऊन जे काम करतायत हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कारण श्रीमंतासाठी सगळेच काम करत असतात आणि ते ज्या पद्धतीनं फंड मॅनेजमेंटचं काम करतात मागच्या 10 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये अतिश्रीमंत लोकांसाठी फंड मॅनेजमेंट करणं त्यांच्यासाठी खूप इझी टास्क होतो. पण तरी सुद्धा त्यांनी दुसरा मार्ग निवडला, जिथं रिटेल इन्व्हेस्टरसाठी काहीतरी केलं पाहिजे. जागतिक लेवलला ज्या गोष्टी घडतात त्याच पद्धतीचं काम आपण आपल्या देशामध्ये सुद्धा करू शकतो. या विजननी त्यांचं काम सुरू आहे. खरं तर त्यांचे विजन ग्लोबल आहे, पण काम आपल्या लोकांसाठी करतायत ते. त्यामुळं ऑगस्ट सरांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानणं खूप गरजेचं आहे. कारण थँक्यू, त्यांच्या विजनमुळं एवढी मोठं एम्पायर आपण सगळे मिळून करू शकलेलो आहोत, बरोबर. कुणीतरी विजनरी व्यक्ती असेल आणि कुणीतरी पुढाकार घेणारा व्यक्ती असेल तरच त्याच्या पाठीमागं आपण सगळे जाऊ शकतो किंवा जातात. पण पुढाकार घेणारी व्यक्ती जर सक्षम असेल, स्ट्रॉंग असेल, विजनरी असेल तर आपल्यासारख्या लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. आणि ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. कारण तुम्हा सगळ्यांच्या प्रयत्नातून मागच्या 3 दिवसापूर्वीच आपण 1 लाख कस्टमरचा पहिला टप्पा आपला होता तो टार्गेटचा पूर्ण केलेला आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी तुमच्याकडे. कारण थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. प्रत्येकाचे कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रयत्न उपयोगी ठरलेले आहेत ही ऑर्गनायझेशन बिल्ड करण्यासाठी. मग एखाद्या एबीपीनं कदाचित आतापर्यंत 2-4 लोकांनाच इंट्रोड्यूस केला असेल, त्याचा खारीचा वाटा असेल, पण तरी सुद्धा तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट होता. कारण असा खारीचा वाटा उचलणाऱ्यांची संख्या आता आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये 8,000 लोकांची आहे. 8,000 एबीपी आपल्या बरोबर आहेत. 1,000हून अधिक एएफपी आहेत. आणि जे मास्टर फ्रँचायझी ज्यांची संख्या लिमिटेड राहणार आहे, फक्त 500 मास्टर फ्रँचायझी ऑल ओव्हर इंडिया आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तयार होणार आहेत. ती मात्र संख्या तुमची झोप उडवणारी आहे. आता करंटली 500 पैकी 310 मास्टर फ्रँचायझी ऑलरेडी ऑनबोर्ड झालेली आहेत. म्हणजे तुम्हाला स्कोप आता आहे. म्हणजे जे आता एएफपी लेवलला आहेत त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हा आकडा झपाट्यानं 500च्या दिशेनं पुढे चाललेला आहे. ॲव्हरेज 3 ते 4 मास्टर फ्रँचायझी डेली बनतात आता. त्यामुळं तुम्ही सगळे सतर्क राहा. ज्यांचं कोणाचं ॲम्बिशन असेल मास्टर फ्रँचायझी बनण्याचं, आजपासून 2 तास कमी झोपा. आता जरी थंडी चांगली वाटत असली आणि त्यातली झोप छान येत असली तरी सुद्धा 2 तास कमी झोपा. फक्त 1 महिना, हा डिसेंबरचा महिना फक्त मेहनत करा.
आणि जेवढ्या लवकरात लवकर तुमचं मास्टर फ्रँचायझी टार्गेट अचीव करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. येस. तर मित्रांनो, आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल जे काही मला सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. खूप तुमचा ग्रुप हा म्हणजे वेगळ्या पद्धतीचा ग्रुप आहे, कल्चर्ड ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये अनेक प्रकारचे पार्टिसिपंट आहेत. म्हणजे आपल्याबरोबर जोडले गेलेले जे क्लायंट्स आहेत किंवा फ्रँचायझी पार्टनर्स आहेत हे खूप वेगळ्या व्हरायटीचे आहेत. एवढी व्हरायटी इतर ग्रुपमध्ये पाहायला नाही मिळत.